आई तुम्ही तिकडे जाता. म्हणजे 11वी-12वी आई वडिलांना तुम्हाला कुठे दिलं? मला आठवडी म्हणजे आठवडी गाव आणि धाराशिव कळम आणि मी पुण्याला लागते कोंड्यामध्ये हां येऊन जाऊन मग ते आपलं घरी वगैरे बघा दादा आता सरपंचांना काही शेती आहे विश्वास तर आहे दोघांमध्ये म्हणजे आई वडील सगळे बारमाही पीक असतं नाही कुठलं असं म्हणजे पाणी नाही पाणी ऊस वगैरे कसं घर नाही स्वतःच आणि 15 वर्ष हे हे मामाचं सगळं समाजकार्याच्या हां माझ्या मोठ्या मामाचं आई कुठं असतं मग इथंच असते ना सगळं पडलंय आई आणि सरपंच इथं राहायचं. हो सरपंच आई वडील सरपंच माझा लहान भाऊ तो गेला तो भाऊ काय करतो? तो काय असं शेतीच पाहिजे समाजकार त्यांचं लग्न झालं. विद्यार्थी मोठी हा एक छोटा मुलं ते त्यांचा व्यवसाय काय? काय हे शेती हे गावाला समाजकार्य तुमचं माहेर कुठलं? मसाजो सगळं तोच होता ना दादा त्याच्याशिवाय हा करताच होता जो काही तो म्हणून खूपच म्हणजे कसं आमच्याकडे वेदनादायी झालेलं आहे. काल आम्ही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे की ह्याची न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची. आम्ही 2 प्रकारची चौकशी करतो. कुणाचाही दबाव घेऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी IG लेवलचे त्यांच्यामार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत केली त्यात कुणाचं काही इंटरफेअर त्या ठिकाणी होऊ नये म्हणून. हे अतिशय म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारच घटना आहे. तुम्ही म्हणजे आता गेलेली व्यक्ती येऊ शकत नाही परंतु पूर्णपणे तुमच्यावर जो आघात झालेला आहे त्याच्यातनं जे कोणी ज्यांच्या कोणाचे लांगेबंदी असतील ज्याचं कोणाचं मास्टर माइंड असेल ते कुणालाही आम्ही सोडणार नाही. ताई मी तुम्हाला माहिती की तुमचा मागासोबत आम्ही अजिबात कोणाला सोडणार नाही. आत्ता पण मी येताना आज सभागृह संपलं मी मुख्यमंत्र्यांना पण सांगून निघालो की हो आता मी तिथं जातो. सरकारच्या वतीनं त्यांच्या आई असतील त्यांच्या बहीण असतील त्यांच्या पत्नी असतील त्यांचे भाऊजाई असतील मुलं असतील त्यांना सगळ्यांना तुम्ही अजिबात घाबरू नका. पूर्णपणे सरकारचं लक्ष वेळ पडली तर पोलीस बंदोबस्त द्यावा लागला असेल तर पोलीस बंदोबस्त पण घेऊ आणि पुन्हा म्हणजे आता या मुलांचं भवितव्य मुलीचं भवितव्य स्वप्न होतं आपण त्या पद्धतीने पुढं सगळ्या गोष्टी बांधलेल्या त्या ठिकाणी लावू. प्रचंड मोठं हे झालेलं आहे परंतु तुम्हाला जे म्हणजे त्यांचं TV वाचलं तुमच्या बंधूंचं भाष्य ऐकलं की बाबा तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कुणाला त्या सोडणार नाही. तुम्हाला तर नजीकच्या काळातच दिसेल पोलिसांना पण ज्यांच्यावर ॲक्शन घ्यायची होती त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली तुमच्या पण कारवाई चाललेली आणि रोजचे रोज रिपोर्टिंग आम्ही घेणार की आज काय झालं उद्यापर्यंत तपास काय झालं परवा तपास काय झालं का एवढं मी तुम्हाला खात्री 100% त्या ठिकाणी देतो. लवकरात लवकर पुण्यातच असता मी पण पर्यंत पुण्यात असतो म्हणजे तिथं पण मला सारखं यायचं जायचं लक्ष असायचं जास्त मी आजारी माझ्या आई आजारी त्याला वाटत आपण काही केलंच नाही त्याला भीतीच नव्हती ना. त्याच्यामध्ये आई आम्ही सगळेजण या ठिकाणी लक्ष देतो सगळ्यात जास्त विचार झालेलं पण तुमचं पण मला समजतं परंतु 100% त्याच्यात काळामुळं जे पण पैसे असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था कधी अजिबात म्हणजे अजिबात माझा सरकारचा शब्द आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार कुणालाही पाठीशी तुमच्यावर
फक्त माझ्या वडिलांना न्याय द्यावा. 100% बाळ न्याय देतो. तू काळजी करू नको. तुझं पुढचंही काही करिअर असेल, तुझं भावाचं करिअर असेल, त्याच्या बाबतीत तुम्ही त्याच्याही करा. पूर्णपणे तुला शिक्षा बाबतीत कारण त्याचं बाहेर करणं होतं जातं पुढचंही तुझं करिअरच्या बद्दल आणि सगळी जबाबदारी तू काळजी करू. पण आज 13 दिवस झाले ना. बरोबर आहे. तुम्ही आम्हाला न्याय मिळवण्याशिवाय तुम्ही पण जाऊ नका. त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करताच आलेलो आहे. त्यामध्ये मी तुला विश्वास देतो, अजिबात त्याच्यात कुणाला सोडलं जाणार नाही. अतिशय व्यवस्थितपणे त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली. आज आमचं अन्वेषण संपले. आता त्या सगळ्या बाबी लगेचच कशा उघड होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही एवढा मोठा ठीक आहे. तिकडे जातो. सर्वांना सूचना आहे, उभा कुणीही राहू नये, खाली बसून घेणे. सर्वांनी गावातील सर्व मंडळी यांनी खाली बसून घेणे. हॅलो, सर्वांनी खाली बसून गेली. कोणीही उभा राहू नये. सर्वांनी खाली बसा. संभाजीराव मध्ये मंदिरात कसं असं करायचं का? इथं उभा राहता. आज आमचं अधिवेशन संपलंय मगाशी आणि सरकारच्या वतीनं व्यक्ती समाजाच्या वतीनं आपल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या जी निर्घृण अशा प्रकारची हत्या झालेली आहे, माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना तुमच्या माझ्या राज्यामध्ये, तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या माझ्या या गावामध्ये झालेली आहे. त्याचं अत्यंत दुःख आपल्याला सगळ्यांना आहे आणि या संदर्भात मी तुम्हाला हाच विश्वास देणं आलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही. जे जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही याच्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि मी माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो. या संदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चाललेल्या आहेत. लोक चर्चा करतायत. त्याच्यातनं वेगळे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. परंतु या सगळ्यावर फार बारकाईने लक्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारचं सगळ्यांचं आमचं आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे. आमच्या सगळ्यांच्या चर्चेत शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या 2 प्रकारच्या आम्ही चौकशा करतोय. एक, कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतोय. अशा पद्धतीने चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो. व्यक्ती समाजाच्या वतीनं, सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष देशमुखांची दुःखद अशा प्रकारची घटना घडली त्यांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पत्नीवर,
त्यांच्या मुलीवर, त्यांच्या मुलावर, त्यांच्या वडिलांवर, त्यांच्या आईवर, त्यांच्या बहिणीवर, त्यांच्या मेहण्यावर, या सगळ्या कुटुंबियांच्यावर, त्यांच्या भाऊजाईवर, त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या दुःखातनं ते सगळं सावरण्याची परमेश्वर ताकद देव, शक्ती देव, अशा प्रकारची प्रार्थना ही परमेश्वरच्या त्या निमित्तानं करतो. आणि खरोखरच मी गावकऱ्यांना शब्द देतो, तुम्हाला माहिती आहे की मी काम करत असताना कुठंही काम अर्धवट त्या ठिकाणी सोडत नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण तपास होईपर्यंत व्यक्तिशः मी देखील त्या ठिकाणी लक्ष देईन आणि अजिबात कुणाला याच्यात सोडलं जाणार नाही ह्याबद्दलचा विश्वास, खात्री मी माझ्या गावकऱ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना या निमित्ताने देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. आज मसाजोग येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे. सकाळी शरदचंद्र पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांत्वनपर भेट मसाजोग येथे घेतलेली आहे. नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांना आश्वासित केलं आहे की याच्यामध्ये मी कोणालाही सोडणार नाही. ते त्यांच्या मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावासोबत चर्चा करत आहेत. जास्त